घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील चौक खालापूर येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मावळ भागात मागील 10 वर्षात झालेल्या महामार्ग नेटवर्कमुळे अनेक गावे शहराशी जोडली गेली। यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे। विकासाची ओढ असलेली इथली जनता यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीच्या सरकारला प्रचंड मतांनी विजयी करेल असा मला विश्वास असल्याचे आमदार महेश बालदी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले व न्यूज केंद्र चॅनलच्या वतीने विचारलेल्या उरण येथील स्थानिक मच्छीमार बोटींच्या अधिकृत जागे संदर्भातील घेतलेला आढावा पुढील प्रमाणे। एक प्रश्न आम्हाला असं कानावर आलेला आहे की त्यांच्याकडे त्यांच्या बोटी लावण्यासाठी अधिकृत जागा नाहीये, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी। एकंदरीत हा असलेला कोस्टलचा विषय आहे। अशामध्ये आम्ही 150 कोटी रुपयाचं बंदर बनवलंय करंजाला आणि त्याच्यात आत्ताच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने अधिक 130 कोटी रुपयाचं एक्सटेन्शन मिळालंय। म्हणजे आता ते बंदर करंजा बंदर हे आमचं 300 कोटी रुपयाचं होणार आहे। आणि महाराष्ट्रात जे नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर मत्स्य व्यवसायाकरता ते कायम उभं करण्याचं काम माझ्या माध्यमातून झालंय आणि मला त्याचा अभिमान आहे, गर्व आहे आणि एक समाधान आहे की जो कोस्टल म्हणजे देशामध्ये नाही देशात तर सर्वात जास्त फिशरमॅन कॅच करणारा तालुका हा उरण तालुका आहे आणि याच्या बोटी ससून डॉकला असतात आणि त्यांच्याकरता काहीतरी सुखसोयी आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो याचा निश्चित आनंद आहे। तुम्ही जे म्हणताय बोटी लावायला जागा नाही वगैरे हे मला माझ्यापर्यंत तरी तक्रार नाही, पण याच्यामुळे अनेक छोटे छोटी जी गावं आहेत त्यांच्याकरता मच्छीमार जेट्या व्हायला पाहिजेत आणि तो येत्या काळामध्ये माझा तो फॉलोअप